तुम्ही मला जवळ केलेले आहेत, माझ्या या चित्रपटाला आलिंगन दिलेलं आहे. आजचा हा दिवस 23 सप्टेंबर माझ्याकरता खूप महत्वाचा आहे. मी या कार्यक्रमाला हो म्हटलं ते तुम्ही मला कोकण रत्न पुरस्कार दिलात, हे तर माझा खूप मोठा मान दिलात तुम्ही मला. त्याचा मी ते डिझर्व करतो हे मला माहित नाही, पण तुम्ही हा कोकण रत्न पुरस्कार मला द्यायचं ठरवलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि तो मी स्वीकारही करत आहे या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीनं. आज आपले माननीय अध्यक्ष मराठी चित्रपट महामंडळ इथे उपस्थित आहेत. ते आमच्या खूप जवळ आहेत. आमच्या एका हाकेवर ते उत्तर देत असतात आम्हाला. आज मला जे नवरा माझा नवसाचा 2 टायटल जे मिळालं ते ह्यांच्यामुळे मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर 23 सप्टेंबर हा दिवस माझ्याकरता का एवढा महत्वाचा आहे, तर ह्याचं कारण की 36 वर्षांपूर्वी 23 सप्टेंबरला लागला होता अशी ही बनवा बनवी. अशी ही बनवा बनवी रिलीज होऊन आजच्या तारखेला 36 वर्ष झालेली आहेत. आणि त्याच आठवड्यात मी नवरा माझा नवसाचा 2 हा एक सुपर डुपर हिट पिक्चर आम्ही सर्वांनी बनवलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी योगायोगाची गोष्ट आहे असं मी समजतो. पण तुम्ही दिलेलं प्रेम हे माझ्याकरता खूप मोठं आहे आणि ते मी नेहमीच सांभाळेन. जशी सुधा म्हणून साडी मी फक्त नेसली नव्हती, ती सांभाळली होती. कारण स्त्री ही माझ्याकरता या जगातली सर्वात मोठी आदरणीय अशी व्यक्ती आहे. आणि मी स्त्रियांचा नेहमीच सन्मान करत राहीन. माझी आई एक स्त्री आहे, माझी बायको एक स्त्री आहे, माझी बहीण एक स्त्री आहे, माझी मुलगी एक स्त्री आहे. आता या 4 स्त्रियांच्या बरोबर जगणं म्हणजे किती आनंदाचं असेल तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांना आनंदी ठेवून मी माझं आयुष्य पुढे नेत आलेलो आहे. आणि जर मी ते करू शकत असेल तर पिक्चर बनवणं त्याहून कठीण काम नाही आहे असं मला तरी वाटतं. थँक्यू व्हेरी मच. आम्हा दोघांना तुम्ही इथे बोलवलं. हा माझा पोरगा आम्हाला पळायचं अशा करताय की उद्या सकाळी 7 वाजता आमचं मुंबईत मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं शूटिंग आहे. त्यामुळे हा कार्यक्रम इतका तुम्ही लांब जरी ठेवला तरी सुद्धा मी इकडे यायचं म्हटलं. ह्यांनी मला म्हटलं की सर आपण जाऊया. हे लोक खूप प्रेमाने ते तुम्हाला बोलवतात तिथे आणि तुमच्यावर खूप प्रेम करतायत. मी म्हटलं अरे आपल्याला पोहोचलं, मला ह्याची काळजी. त्यामुळे सकाळी पण ह्याला पण लवकर उठायचं आहे. तो राहतो पवईला, तिकडनं वेळ लागतो त्याला पोहोचायला मडायलंडला. पण तो म्हणाला नाही सर आपण जाऊया, ह्यांच्याकरता उशीर झाला थोडासा तरी चालेल, पण हे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. थँक्यू. ह्याला थँक्यू म्हणा. आम्ही दोघांनीच गायलेलं गाणं आहे. माझं पहिलं डुएट आहे सरांसोबत आणि ते इतकं तुम्ही डोक्यावर घेतलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार. म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की आपण जाऊया का, असा कार्यक्रम आहे माणगावला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, तिथे मी नाही जाणार असं होणारच नाही. म्हटलं हो जाऊया आपण. काही त्याच्यानंतर काही अरे आपला नेक्स्ट डे शूट आहे, करायचा का कार्यक्रम, असा आहे. म्हटलं जायलाच पाहिजे आपण. आणि कारण हे प्रेम आम्हाला अनुभवायचं होतं, मलाही अनुभवायचं होतं. आमचा सिनेमा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. 1.5-2 वर्ष सरांनी खूप मेहनत केली, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलेलो आहोत. आणि त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभर, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल, सन्मान दिल्याबद्दल. आणि नवरा माझा नवसाचा 2 बघत राहा. 1दा 2दा 3दा जेवढ्यांदा बघायचंय तुम्ही बघत राहा. फक्त सरांना सांगा शो आमच्याकडे गेलेले परत लावा, ते लावतील.
थँक्यू व्हेरी मच. चला आम्ही दोघांनी गायलेलं गाणं आहे, त्याच्या 2 ओळी ऐकवतो तुम्हाला. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. ए डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. ए तड 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 ताशा वाजे, ए तड 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 ताशा वाजे, ए तड 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 ताशा वाजे, ए तड 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 ताशा वाजे. ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, ए ताशाच्या तालावर बाप्पा नाचे. ए डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. ए डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. थँक्यू. गणपती बाप्पा.